हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण शिवलिंगाची पूजा करत असतो, तर अगदी आपल्या साध्या सोप्या पद्धतीने कशी घरी करता येईल. कारण आता बऱ्याच जणांना जॉब असतं, कोणाला लहान मुलं असतात, बऱ्याच जणांना काही काही अडचणी असतात, वेळ कमी असतो. तर त्या ह्याच्यासाठी आपल्याला साध्यात सोप्या अगदी आपल्या अर्ध्या तासात समजा आपले जे काही कमी वेळामध्ये आपली पूजा होईल, आपल्याला असं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा पाहिजे आहे. कारण आता आपण हे 4 महिने चातुर्मास तर आपल्याला करायचीच आहे, पण रोजही समजा आपल्याला घरी करता येईल अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा आहे. तर ती पूजा कशी करायची? तर बघा, सर्वप्रथम म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये ताम्हण असतंच आहे, म्हणजे संध्यापात्र असतंच आहे. ते आपल्याला साहित्यामध्ये ते लागणार आहे आणि पूजेचं सगळं लागणार आहे. चंदन, अक्षत, हळदी-कुंकू, अक्षदा, फूल आपल्याला म्हणजे हे धूप-दीप हे सगळं आपल्याला लागणार आहे. खडी साखर नैवेद्याला. तर हे आपण सगळं एका ताटात घेऊन आपण पूजेला बसायचं आहे. तर जेव्हा आपण पूजेला बसतो, तेव्हा पहिले प्रथम आपण ताम्हण घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात गंधाने स्वस्तिक काढायचं आहे. तुमच्याकडे चंदन जर असेल तर तुम्ही चंदनाने म्हणजे स्वस्तिक काढू शकता किंवा जे काही तुमच्याकडे गंध कुठलाही असेल त्या गंधाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्या स्वस्तिकावर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे त्या ताम्हणामध्ये. तुमच्याकडे जे शिवलिंग असेल ते पितळी असू का समजा दगडी असू, पण ते आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं आहे त्या ताम्हणामध्ये आणि मग आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. तर पहिले आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्याने सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे हाताने शिवलिंग. आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला पंचामृत घालायचं आहे. जेव्हा पंचामृत तुम्ही पळीनं घालताल तेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे. तुम्हाला जो शक्य असेल तर. नाहीतर मग शिवमहिम्न म्हणायचं आहे, जे तुम्हाला म्हणता येत असेल तर. जर नसेल येत तर तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा तुम्ही करू शकता. नाहीतर सगळ्यात सोपं साधं आपलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपला हा मंत्र म्हणला तरी आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तर पूर्ण हे अभिषेकाचं पुण्य प्राप्त होतं. मग ते आपण जप करायचं आहे आणि नंतर आपल्याला पंचामृत झाल्यानंतर एक शुद्ध पाणी परत टाकून पूर्ण शिवलिंग आपल्याला हाताने स्वच्छ धुवून पुसून आपल्याला परत जिथं तुम्ही देवघरात ठेवताल देवघरात किंवा चौरंग पाटावर स्थापन करायचं आहे. तर ते स्थापन केल्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे. जेव्हा शिवलिंग स्थापन केल्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. पांढरं फूल आहे आणि पिंडीला आपल्याला त्रिपुंड काढायचं आहे. तर ते भस्मानी त्रिपुंड काढायचं आहे. जेव्हा तुम्ही बसताल तेव्हा आपल्या उजव्या हाताने 3 बोट आहे, मधल्या 3 बोटांनी आपल्याला ती सरळ 3 रेषा ओढायच्या आहेत. म्हणजे हे त्रिपुंड आहे. तर हे असं त्रिपुंड काढायचं. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही छोटं असेल तर एका बोटाने असं 3 बोटं मारायची आहेत. त्याला 3 बोटं लावू शकता 3दा असं करून. तसं छोटं शिवलिंग कारण आपलं घरामधलं शिवलिंग जे असतं ते छोटं असतं. तर पण आपल्याला हे त्रिपुंड भस्मानी काढायचं आहे. आणि झाल्यानंतर आपल्याला पिंडीवर आपल्याला पांढरे फुलं अर्पण करायचे आहे. तुमच्याकडे हार असेल तर हार अर्पण करू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला धोत्र्याचं फूल, फळ मिळालं तर खूपच चांगलं आहे. कारण आता ह्या दिवसात मिळेल माहीत नाही, पण श्रावण महिन्यामध्ये तर नक्की आवर्जून मिळतं. तर तेव्हा तुम्ही तर व्हायचंच, पण आता जर मिळालं तर खूपच चांगलं आहे. कारण हे फूल म्हणजे भगवान शिवाला फार प्रिय आहे, धोत्र्याचं फूल. तर हे धोत्र्याचं फूल मिळालं तर हे फूल व्हायचं आहे. आणि आपल्याला हळदी-कुंकू, अक्षदा वाहिल्यानंतर आपल्याला पिंडीवर आपल्याला तीळ वाहायचे आहेत. आणि तीळ वाहिल्यानंतर आपल्याला पांढरे म्हणजे तांदूळ सुद्धा अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि तीळ केल्यानंतर आपल्या जी काही घरातली म्हणजे जी प्रगती थांबलेली असते ती सुद्धा प्रगती आपली म्हणजे जिथं थांबली होती ती आपली आता उंचावर जाते. त्यामुळे हे तीळ सुद्धा वाहणं आपल्या म्हणजे शिवाला वाहिलेलं म्हणा आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि तांदूळ वाहिल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकता राहते. आपल्या घरामध्ये शांतता येते आणि आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारची घरामध्ये अडी-अडचण येत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहतो. त्याच्यामुळे आपल्याला तांदूळ सुद्धा अर्पण करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही बेल अर्पण करताल, तर बेल अर्पण करताना सुद्धा आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप म्हणायचा आहे. आणि तुम्ही तो मग 108 वाहू शकता. 21 तुम्हाला जितके पानं मिळतील तितके 11, 21, 51 जे मिळतील ते पानं तुम्ही वाहिल्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे. जप केल्यानंतर तुम्ही म्हणजे खडी साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला बेल अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथं महादेवाच्या पिंडीजवळच आपल्याला एक जानवं आणि जी काही तुम्ही दक्षिणा ठेवणार आहात, दक्षिणा आणि नारळ आपल्याला ठेवायचं आहे. तर हे दक्षिणा आणि नारळ तुम्ही एका सोमवारी जरी ठेवलं तरी चालतं. नंतर ते तुम्ही
प्रसाद म्हणून घरी फोडून खाऊ शकता किंवा महादेव मंदिरात नेऊन ठेवू शकता ते नारळ आणि ते जानवं वगैरे. आणि ते जे काही तुमचे पैसे आहेत ते हे जे ठेवलेले दक्षिणा म्हणून ते तुम्ही मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये टाकू शकता. पण हे एका सोमवारी जरी तुम्ही नारळ वगैरे ठेवलं तर जे काही तुमच्या अडी-अडचणी असतील तर त्या सगळ्या निघून जातात. आणि नंतर इतर वारी मग आपली रोजची साधी पूजा करायची. तुम्ही नारळ वगैरे नाही ठेवलं तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही सुरुवात करताल तर पहिल्या याच्यापासून आपल्याला पहिल्या दिवशी नारळ म्हणजे दक्षिणा आणि जानवं ठेवायचं आहे. नंतर इतर दिवशी तुम्ही साधा अभिषेक करून रोजची पूजा करायची आहे. तर ही अशी साधे सोप्या पद्धतीने जर पूजा केली तर नक्कीच भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात. आणि भगवान शिव हे साधे भोळे आहेत. आपल्या साध्या भोळ्या भक्तांकडून साधी भोळ्या जरी अभिषेक आपण केला तरी त्यांना तो फार प्रिय आहे. त्यामुळं आपण आपल्याकडनं जेवढं करता येईल तेवढी साधी पूजा का होईना पण आपण म्हणजे भगवान शिवाची पूजा करायची आहे. आणि भगवान शिवाची पूजा केली की पार्वती सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि भगवान शिव, माता पार्वती आपल्यावर म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर ही साधी सोपी पद्धत पूजा आपल्याला रोजच करायची आहे. पण 4 महिने चातुर्मास जर केलं तर पहा आपल्या घरामधल्या ज्या काही अडचणी त्या निघून जातात. आपले शरीर प्रकृती निरोगी होती. पैसा काय आज आहे आणि उद्याही कमवता येतो. पण जेव्हा शरीर प्रकृती जर निरोगी असेल तर आपण रोजच समजा एक हे करू शकतो. पण प्रकृतीसाठी आपल्याला रोज जर आपण पंचामृत अर्पण केलं महादेव पिंडीवर तर आपल्या घरामध्ये निरोगी जीवन सगळ्यांचं होतं आणि निरोगी प्रकृती होती. आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. त्यामुळं आपण रोजच्या रोज घरात जशी जमल तसं आपल्याला पंचामृत घालून आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे. आणि ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही घरी करायची आहे. आपण मंदिरात जाणं जरी नाही झालं, तरी आपण घरच्या घरी जरी ही पूजा केली, तर नक्कीच घरावरचे संकट दूर होतील. ज्या काही अडी-अडचणी त्या दूर होतील आणि घरात आपल्या सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. तर त्यामुळे ही अशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा नक्की करा आणि नक्कीच तुम्हाला पण यश येईल त्याच्यामध्ये आणि हे करून बघा तुम्ही. तुम्हाला पण अनुभव यायला लागेल आणि सगळेजण महादेवाची पूजा करतात. पण ही अशी जर पंचामृत जर घालून रोज पूजा केली, तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.